नमस्कार. आज आपण करणार आहोत पाकातले चिरोटे किंवा खाजा. त्यासाठी मी एक परात घेतली आहे, त्याच्यावर एक चाळण ठेवली आहे आणि त्याच्यात 2 वाट्या मैदा टाकून घेऊ. सगळं साहित्य एकाच वाटीने घ्यायचं, जी वाटी घेतली तिनंच मोजून घ्यायचं. आता इथे आपण 2 वाट्या मैदा घेतलाय. चाळून घेऊयात आपण हा मैदा. आता याच्यात टाकूया 1 चिमूटभर मीठ आणि त्याच वाटीनं याच्यात पाव वाटी तूप टाकूया. तूप वितळवूनच घ्यायचंय. याला मिक्स करून घ्यायचं. सगळ्या मैद्याला तूप चोळून घ्यायचं. बघू शकता असा गोळा बनतोय आपल्या पिठाचा. आता याच्यात पाणी टाकून घट्ट गोळा मळून घ्यायचा. थोडं थोडं पाणी घालून मळायचं आणि पाणी साधंच वापरायचं. एकदम घट्ट असा गोळा मळून घ्यायचा थोडं थोडं पाणी घालून. इथे आपलं मैदा मळून झालेला आहे. आता याला झाकून ठेवू आपण आणि आता साठा बनवून घेऊ. त्यासाठी इथं मी 3 चमचे तूप घेतले. हे पण तूप वितळवूनच घ्यायचं आणि त्याच्यात 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकले. तुम्ही मैदा किंवा तांदळाची पिठी सुद्धा घेऊ शकता. आणि याला मिक्स करून घ्यायचं. बघू शकता असा तयार झाला आपला साठा. तर याला बाजूला ठेवू आणि आपलं पीठ जवळ 10 मिनिट झाले होते झाकून ठेवलेले, ते घेऊ आणि त्याचे एकसारखे आकाराचे गोळे बनवून घेऊ. तेवढ्या पिठात 6 गोळे बनवून झालेत माझे इथं. आता लाटून घेऊ. एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची या पिठाची. जेवढी पोळी पातळ तेवढे लेयर छान पडतात आपल्या खाज्याला. एक पोळी लाटून झाली आपली. आता इथे अशाच प्रकारे आपण दुसरी आणि तिसरी पण पोळी लाटून घेऊ. आता एक पोळी घ्यायची आहे आणि तिला साठा लावून घ्यायचा आहे. साठा खूप जास्त पण लावायचा नाही, नाहीतर खूप तेलकट होतात आपले चिरोटे. कमी कमीच लावायचा, पण सगळीकडे लावायचा. आता याच्यावर टाकून घेऊ आपण दुसरी पोळी. आणि तिला पण साठा लावून घेऊ. ही पण पोळी आपली साठा लावून झालेली. आता आपण हिच्यावर तिसरी पोळी टाकून घेऊ. तुम्ही 4-5 लेअरचे पण करू शकता, पण कमीत कमी 3 लेअरचे करायची. थोडंसं दाबून घ्यायचं याला, म्हणजे त्याच्यामध्ये हवा असेल तर ती निघते. आता सगळ्या पोळ्यांना आपल्या साठा लावून झालाय. आता याचा रोल बनवून घेऊ. रोल बनवताना असा दाबून दाबून बनवायचा, म्हणजे त्याच्यामध्ये हवा जाणार नाही.
इथे आपला रोल बनवून झालेला आहे. आता याला आपण सुरीनं कट करून घेऊ. तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यापेक्षा थोडे छोटे मोठे कापू शकता. आता आपला सगळा रोल कट करून झालाय. याला बघू शकता किती छान लेअर पडल्यात आत्ताच, आणि तळल्यावर त्या आणखी छान दिसतील. आपला एक उंडा घेऊन असा ठेवायचा हातावर, कट केलेल्या बाजू बाहेर ठेवायच्या, त्याच्यावर प्रेस नाही करायचं, मधल्या बाजूवर प्रेस करायचं. अशा प्रकारे आपण सगळे चिरोटे आपले प्रेस करून घेऊ. सगळे चिरोटे आपले प्रेस करून झालेत. आता राहिलेल्या पिठाच्या पण मी पोळ्या लाटून घेतल्या. त्याला पण याच पद्धतीने साठा लावून एकावर एक ठेवून रोल बनवून घेऊ. त्या पण पोळीचे चिरोटे आपले बनवून तयार झालेत. आता मी गॅसवर एक पातेलं ठेवले. त्याच्यात 1 वाटी साखर घेतली. आपले 2 वाटी मैदा होता, त्याच्यासाठी 1 वाटी साखर घेतली. आणि पाण्याचं प्रमाण म्हणाल तर साखर बुडेल एवढं किंवा अर्धी वाटी. आता उकळी आली आपल्या पाकाला, साखर विरघळली सगळी. थोडासा चिकट झाला आपला पाक, बघू शकता. 1 तारीपेक्षा थोडासा कमी असाच पाक होऊ द्यायचा आहे. आता इथे एक कढई ठेवली मी, ज्यात तेल टाकले. तेल एकदम कमी गरम ठेवायचं. आणि याच्यात चिरोटे टाकून घेऊ. याला 1 मिनिटभर अजिबात हलवायचं नाही. याला तळण्यासाठीच खूप जास्त वेळ लागतो, पण मंद गॅसवरच तळायचं, घाई करायची नाही, नाहीतर आतमध्ये आपले चिरोटे कच्चे राहतील. आतपर्यंत ते तळले गेले पाहिजेत. आता 1-1.5 मिनिटांनी याला असं थोडंसं हलवून घेऊ. आणि आता याला पलटून घेऊ आपण. सगळे चिरोटे पलटून घ्यायचे. बघू शकता किती छान लेयर्स पडल्यात. अशा प्रकारे पलटून दोन्ही बाजूने सोनेरी होईपर्यंत याला तळून घेऊ आपण. बघू शकता सोनेरी रंग आला याला. आता काढून घेऊया आपण हे चिरोटे. आणि आता दुसरी बॅच तळण्यासाठी टाकूया. राहिलेले चिरोटे मी तेलात टाकून घेतले. आणि आपले पहिले तळून झालेले चिरोटे आता पाकात टाकून घेऊ. चिरोटे गरम असतानाच पाकात टाकायचे आणि पाक थोडासा कोमट पाहिजे.
आणि चिरोटे गरम. आता याला एक बाजूने 1 मिनिटभर आणि दुसऱ्या बाजूने 1 मिनिटभर असं पाकात बुडवून घ्यायचं. चिरोटे गरम असतील आणि पाक थोडासा कोमट असेल तर आतपर्यंत पाक जातो, आणि दोन्ही जर खूप गरम असेल तर चिरोटे लूज पडतात. त्यामुळे एक कोमट आणि एक खूप गरम असं घ्या. आता हे पाकातून काढून घेऊ आपण. आतपर्यंत पाक गेला याच्या. आता राहिलेले चिरोटे पाकात बुडवून घेऊ. दोन वाटी मैद्यासाठी 1 वाटीचा पाक केला तर बरोबर पुरतो. माझा 1-2 चमचे पाक शिल्लक राहिला असेल. बघू शकता तुम्ही, खूप छान असे लेयर्स पडल्यात आपल्या खाज्याला आणि तयार झाला आपला खाजा. 2 वाटीच्या प्रमाणात जवळजवळ पाऊण किलो खाजा तयार झाला आहे. एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.